पुण्यात वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन सुरू आहे। मूळ मालकांना जमीन पुन्हा माघारी द्या आणि या मागणीसाठी हे आंदोलन आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पार्थ पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। आघाडीकडून या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। हे सगळं रस्त्यावर आंदोलन आहे। पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे। मात्र मोठ्या प्रमाणात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी देखील यांची सगळ्यांची मागणी आहे। शाहू फुले आंबेडकरांचे फोटो जे आहे, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुलेंचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो हातात घेत हे सगळे आंदोलन सुरू आहे। नेमकी त्यांच्या मागण्या काय आहेत आणि अजित पवारांच्या विरोधात विशेषतः ते घोषणाबाजी करतायत, काय नेमकं म्हणणं काय आहे तुमचं? मागील 4 ते 5 महिन्यापूर्वी जेव्हा 20/5/2025 रोजी हा व्यवहार झाला, या व्यवहाराची माहिती माननीय अजितदादा पवार यांना होती। त्यांचे सुपुत्र पार्थ पवार हे LLP कंपनीचे सहभागीदार आहेत। शीतल तेजवानी यांनी हे गायकवाड आणि ढाले परिवारांकडून ही जी जमीन आहे, या जमिनीची पॉवर ऑफ अटॉर्नी घेतली। ती पॉवर ऑफ अटॉर्नी ही जमीन महारवतनाची जमीन होती। ती जमीन रिग्रँट करण्यासाठी, या स्थानिकांना ती परत देण्यासाठी त्यांनी पॉवर ऑफ अटॉर्नी घेतली आणि त्या पॉवर ऑफ अटॉर्नीच्या आधारे शीतल तेजवानी यांनी पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्या LLP कंपनीला ही जमीन 20/5/2025 रोजी खरेदी खताने हवेली क्रमांक 4 बावधन येथील तारू साहेबांच्या सहीने ती जमीन ट्रान्सफर केली। हा गुन्हा